श्री गणेशाय नमः. श्री व्यंकटेशाय नमः. ओम नमो जी हे रंबा सकळादी तू प्रारंभा आठवणी तुझी स्वरूप शोभा वंदन भावे करीताशे नमन माझे हंसावाईने वाघवर देविलाशिनी ग्रंथ उदवया निरूपणी भावार्थ खाणी जया माझी नमन माझे गुरुवर या प्रकाश रूपा तू स्वामी या स्फूर्ती द्यावी ग्रंथ उदवया जेणे श्रोतया सुख वाटे नमन माझे संत सज्जना आणि योग्या मुनिजना सकळ श्रोतया साधुजना नमन माझे साष्टांगी ग्रंथायका प्रार्थना शतक महादोषाशी दाहक तो शून्य वैकुंठ नायक मनोरथ पूर्ण करील जय जय अजय व्यंकटरमणा दया सागरा परिपूर्णा परंज्योती प्रकाश गणा करीतो प्रार्थना श्रवण की जय जननी परित्वा पाळिले पित्या परित्वा सांभाळिले सकळ संकटापासून रक्षिले पूर्ण दिदले प्रेम सुख हे अलौकिक जरी मानावे तरी जग हे सृजिले आघवे जनक जननी पण शोभावे सहज आले अंगाशी दीनानाथ प्रेमासाठी भक्त रक्षिले संकटी प्रेम दिधले अपुरो गोश्री भजनासाठी भक्ताच्या आता परिसा विज्ञापना कृपाळवा लक्ष्मी रमणा मज घालून गर्भधारणा अलौकिक रचना दाखविली तुझं न जाणता झालो कष्टी आता दृढ तुझे पायी घातली मिठे कृपाळवा जगजेठी अपराध पोटी घाली माझे अपराधाच्या राशी भेदून गेल्या गगनाशी दयावंता ऋषी केशी आपुल्या प्रेदाशी सत्य करी पुत्राचे सहस्त्र अपराध माता काय माने तयाचा खेद तेवी तो कृपाळू गोविंद मायबाप मज लागी उडंदा माझी काळे गोरे काय निवडावी निवडणारे कुचल्या वृक्षाशी फळे मधुर कोठुने असतील आराटी लागे मधुरता कोठुने असेल कृपावंता पाषाणाशी गुलमलता कैश्या परी फुटतील आपादमस्तकावरी अन्यायी परी तुझे पदरी पडलो पाही आता रक्षण नाना उपायी करणे तुझं उचित समर्थाचे आघरचे स्वान त्याशी सर्व देती मान तैसा तुझा मनवितो दिन हा अपमान कवनाचा लक्ष्मी तुझे पायातळी आम्हा भिक्षेची घालून झोळी येणे तुझी ब्रेदावळी कैशी राहील गोविंदा कुबेर तुझा भांडारी आम्हा फिरविशी दारोदारी यात पुरुषार्थ मुरारी काय तुझला पयाला द्रौपदी शिवस्त्री अनंता देत होताशी भाग्यवंता आम्हा लागे कृपणता कोठुने आणली गोविंदा मावेची करून द्रौपदी सती अन्न पुरविले मध्यरात्री ऋषीश्वराच्या बैसाल्या पंक्ती तृप्त केल्या क्षण मात्रे अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविशी जगदिशा कृपाळवा परमपुरुषा करुणा कैशी तुझं नये अंगीकारी या शिरोमणी तुझं प्रार्थितो मधुरवचने अंगीकार केली अक्षिणी मजा हातीचे न सोडावे समुद्रे अंगीकारीला वडवानळ तेने अंतरी होताशी विवळ ऐशा सोनी सर्व काळा अंतरी साठविला तयाने कुर्मे पृथ्वीचा घेताला भारतेने सोडिला नाही बडीवार एवढा ब्रह्मांड गोळ थोर त्याचा अंगीकार पै केला शंकरे धरिले हळाहळा त्याने निळवर्ण झाला गळा परित्यागिले नाही गोपाळा भक्तवत्सला गोविंदा माझ्या अपराधाच्या परिवर्णिता वैखरी दुष्टपतित दुराचार्य आदमावनी वाधम विषय सक्त मंदमती आळशी कृपणक व्यसन मलिन मानसी सदा सर्व काळ सज्जनाशी द्रोह करी सर्वदा वचनयुक्ते नाही मधुर अत्यंत जनाशी निष्ठुर सकळ पामर माझी पामर व्यर्थ बडीवार जगी वाजे कामक्रोध मदमत्सर हे शरीर त्याचे बिडार कामकल्पनेशी थार दृढ स्थे केला असे 18 भार वनस्पतीची लेखनी समुद्र भरला मशी करून माझ्या अवगुण लिहिता धरणी तरी लिहिले न जाती ऐसा पतित मी खरा परी तू पतित पावन शारंग धरा तो अंगीकार केली गदाधरा कोण दोष गुण गणिल निचरतली रायाशी ती शिकोन मनिल दाशी लोह लागता परिसाशी पूर्वस्थिती मग कैची गावीचे होते लेंडवळ गंगेशी मिळता गंगा जळ कागविष्टेचे झाले पिंपळ तयाशी निंद कोण म्हणे तैसा कुजाती मी आमगळ परी तुझा मनवितो केवळ कन्या देऊन आकुळ मग काय विचारावे जाणतास अपराधी नर तरिका केला अंगीकारावर यावेर समर्थन केला पाहिजे धाव पावरे गोविंदा हाती घेऊन या गदा करी माझ्या कर्माचा चेंदा सच्चिदानंदा श्रीहरी तुझी या नामाची अपरिमित शक्ती तेथे माझी पापे किती कृपाळवा लक्ष्मीपती बरवे चित्ती विचारी तुझे नाम पतित पावना तुझे नाम कलिमल दहना तुझे नाम भवतारणा संकटनाशना नाम तुझे आता प्रार्थना ऐक कमळापती तुझे नामी राहो माझी मती हेची मागतो पुडती परंज्योती व्यंकटेशा तू अनंत तुझे अनंत नामे तया माझी अति सुगमे ती मी अल्पमती प्रेमे स्मरुनी प्रार्थना करीत असे श्री व्यंकटेशा वासुदेवा प्रद्युम्ना अनंता केशवा संकर्षणा श्रीधरा माधवा नारायणा आदिमूर्ती पद्मनाभा दामोदरा प्रकाश गणा परात्परा आदि अनादि विश्वंभरा जगदोद्धारा जगदीशा कृष्ण विष्णू ऋषिकेशा अनिरुद्ध पुरुषोत्तम परेशा नरशिवमन भार्गवेशा बोधकलंकी निजमूर्ती अनाथ रक्षक आदि पुरुषा पूर्ण ब्रह्म सनातन निर्दोषा सकळ मंगळ दिशा सज्जन जीवन सुखमूर्ती गुणातीत गुणज्ञा निजबोध रूप निमग्न्या शुद्ध सात्विक सुज्ञा गुणप्रज्ञा परमेश्वरा श्रीनिधी श्रीवच्छलांचन धरा भयकंद भयनाशन गिरिधरा दृष्ट दैत्य संहार करा वीर सुख करा तू एक
निखिल निरंजन निर्विकारा विवेक खानी वैरागारा मधुमूर दैत्य संवार करा सुरमर्दन उग्रमूर्ती शंख चक्र गदाधरा गरुडवान भक्तप्रिया करा गोपी मनरंजना सुख करा खंडित स्वभावे नाना नाटक सूत्रधारिया जगद्व्यापक जगद्वर्या कृपा समुद्रा करुणालया मुनिजना दयामूळ मूर्ती शेषशयना सर्वभौमा वैकुंठवासी निरुपमा भक्त कैवारिया गणगुण धामा पावा अम्मा समयी अशी प्रार्थना करून देवी दास अंतरी आठविला श्री व्यंकटेश स्मरता हृदय प्रकटाला विषय त्या सुखाशी पार नाही हृदयाविर्भवली मूर्ती त्या सुखाची अलौकिक स्थिती आपुले आपण श्रीपती वाचे हाती वदवित असे ते स्वरूप अत्यंत सुंदर श्रोती श्रवण की जे सादर सावळी तनु सुकुमार कुंकुमकार पादपद्मे सुरेख सरळ आंगोळे कानखे जैशी चंद्ररेखा घोटी वसून अपूर्ण देखा इंद्रनिळाची परी चरणी वाळे घागरिया वाकीवरती गुजरिया सरळ सुंदर पोटरिया करदळी स्तंभाची पुरी गुडगे मांडिया जानुस्थळ कटीतटी किंकणे विशाळ खालते विश्वोत्पत्ती स्थळवरी झळाळे सोनसळा कटीवरते नाभिस्थान जेथोनी ब्रह्मा झाला उत्पन्न उदरी त्रिवेळे शोभे गण त्रिलोक्य संपूर्ण जया माझी वक्षस्थळी शोभे पदक पाहुनी चंद्रमा अधमुख वैजयंती करी लखलखित विदुलते ते परी हृदय श्री वत्सलांशन भूषण मिरवी श्री भगवान त्यावर ते त्या भूषण मिरवी श्री भगवान तयावर ते कंठस्थान जयाशी मुनिजन अवलोकिती उभय बाहुदंड सरळ नखे चंद्रा परिस तेजाळ शोभती दोन्ही कर कमळ रातोत्पलाचे परी मनगटे विराजती कंकणे बावटी बाहुभूषणे कंठिलेले आभरणे सूर्यकिरणे उगवले कुंठावरती मुख कमळ हनुवटे अत्यंत सुनीळ मुखचंद्रमा अति निर्मळ भक्त स्नेहाळ गोविंदा दोन्ही आदरा माझी दंतपंक्ती जीवा जैसे लावण्य ज्योती आधारामृत प्राप्तीची गती ते सुख जाणे लक्ष्मी सरळ सुंदर नाशिक जेथे पवनाशी झाले सुख गंडस्थळीचे तेज अधिक लखलखित दोन्ही भागी त्रिभुवनीचे तेज एकवटले बरेपण शिगेशी आले दोन्ही पातळ्यांनी धरिले तेच नेत्र श्रीहरीचे व्यंकटाभ्रकुंडी सुनीळ कर्णद्वयाचे अभिनव लीळा कुंडलाच्या फाकती कळा तो सुख सोळा अलौकिक भाळ विशाळ सुरेख वरती शोभे कस्तुरी टिळक केस कुरुळे आलोलिक मस्तकावरी शोभती मस्तकी मुकुट आणि किरीटी सभोवती झिळमिळ्याची दाटी त्यावर मरपिच्छाची वेटी ऐसा जगजेटी देखिला ऐसा तो देवा आदिदेव गुणातीत वासुदेव माझी या भक्तिस्तव सगुण रूप झालाशी आता करू तुझी पूजा जगजीवना दोक्षज आर्ष भावार्थ हा माझा तुझा अर्पण केला असे करुणी पंचामृत स्नान शुद्ध डोकवरी घालून तुझं करू मंगल स्नान पुरुषोक्त करून या वस्त्रे आणि यज्ञ उपवित तुझं लागू करू प्रीत्यार्थ गंध अक्षदा पुष्पे बहुत तुझं लागी समार्पू धूपदीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्धे वस्त्रे भूषण गोमेद पद्मरागादी करुणी भक्तवत्सला गोविंदा ही पूजा अंगीकारावी परमानंदा नमस्कारोनी पादारविंदा मग प्रदक्षिणा आरंभिली ऐसा सोडसोपचारी भगवंत यथाविधी पूजेला हृदयात मग प्रार्थना आरंभिली बहुतवर प्रसाद मागावया जय जयाजी श्रुतिशास्त्र आगमा जय जयाजी गुणातीत परब्रह्मा जय जयाजी हृदयवासी रामा जगदुदारा जगद्गुरु जय जयाजी पंकजाक्षा जय जयाजी कमळादिशा जय जयाजी पूर्ण परिशा व्यक्त व्यक्त सुखमूर्ती जय जयाजी भक्तरक्षका जय जयाजी वैकुंठ नायका जय जयाजी जगतपालका भक्ता सखा तू एक जय जयाजी निरंजना जय जयाजी परात्परा गहना जय जयाजी शून्यतीत निर्गुण परिसा विज्ञापना एक माझी मज लागी दे ऐसावर जेणे घडेल परोपकार हेची मागणे साचार वारंवार प्रार्थित असे हा ग्रंथ जो पठन करी त्याशी दुःख नसावे संसारी पठन मात्रे चराचरी विजय करी जगाते लग्नार्थीयाचे व्हावे लग्न धनार्थीयाचे व्हावे धन पुत्रार्थीयाचे मनोरथ पूर्ण पुत्र देवनी करावे पुत्र विजयाने पंडित शतायुष्य भाग्यवंत पितृसेवेशा अत्यंतरत जयाचे चित्त सर्व काळ उदार आणि सर्वज्ञ पुत्र देई भक्ता लागून व्याधिष्ठाची पीडा हरण तात्काळ की जे गोविंदा क्षयापास्मार कुष्ठादी रोग इत्यादी क्षयापास्मार कुष्ठादी रोग ग्रंथ पठने सरावा भोग योगाभ्यासाशी योग पठन मात्रे साधावा दरिद्री व्हावा भाग्यवंत शत्रूचा व्हावा आणि पात्र सभावा विवेश समस्त ग्रंथ पठने करून या विद्यार्थी अशी विद्या व्हावी विद्वेशास्त्रे न लागावी जग पठने जगात कीर्ती व्हावी साधू साधू म्हणून या अंती व्हावे मोक्ष साधना अशी प्रार्थनेशी दिजे मन एवढे मागतो वरदान कृपानिधी गोविंदा प्रसन्न झाला व्यंकटरमणा देवीदासाशी दिदले वरदान ग्रंथाक्षरी माझे वचन यथार्थ जाण निश्चयशी ग्रंथी धरुणी विश्वास पठन करील रात्रंदिवस त्या लागी मी जगदीश क्षण ऐकन विसंबे इच्छा धरुणी करील पठन त्याचे सांगतो मी प्रमाण सर्व कामनेशी साधन पठन एक मंडळ पुत्रार्थ्याने 3 मास धनार्थ्याने 21 दिवस कन्यार्थ्याने क्षणमास ग्रंथादरे वाचावा क्षयापास्मार कुष्ठादी रोग इत्यादी साधने प्रयोग त्याशी एक मंडळ सांग पठने करून कार्यसिद्धी हे वाक्य माझे नेमस्त आयशे बोलिला श्री भगवंत साचन माने जयाचे चित्त तयाशी जांधपात सत्य होय विश्वास धरील ग्रंथ पठनी त्याशी कृपा करील चक्रपाणी वरदिदला कृपा करून अनुभव कळ येईल गजेंद्राची आकांताशी कैसा पावला ऋषिकेशी प्रल्हादाच्या भावार्थाची स्तंभातून प्रगटला वज्रासाठी गोविंदा गोर्धन परमानंदा उचलून या सुनंद कंदा सुखी केले तयावेळी
वत्साचे परी भक्ताशी मोहे पानावे धेनू जैशी मातेच्या स्नेहे तुलनेशी त्याच परी घडलाशे. ऐसा तू माझा दातारा भक्ताशी घालीची कृपेची पाखर हातायाचा निर्धारा अनाथनाथ नाम तुझे. श्री चैतन्य कृपा अलौकिक संतोषोनी वैकुंठ नायक वरदिदला अलौकिक जेने सुख सकळाशी. हा ग्रंथ लिहिता गोविंदा चिन्ह धरावा भेद हृदयवशे परमानंद अनुभवे सिद्ध सकळाशी. या ग्रंथीचा इतिहास भावे बोलिला विष्णुदास आणि कन लागती सायस पठन मात्रे कार्यसिद्धी. पार्वती सौपदेशी कैलास नायक पूर्णानंद प्रेम सुख त्याचा पार न जाणती ब्रह्मदिक मुनिसुरवर विस्मित. प्रत्यक्ष प्रकटेल वनमाळी त्रिलोके भजन त्रिकाळी ध्याती योगी आणि चंद्रमोळी शेषाद्री पर्वती उभा असे. देवीदास विनुई श्रोताया चतुरा प्रार्थना शतक पठन करा जावया मोक्षाच्या मंदिरा काही न लागती सायस. एकाग्र चित्ते एकांती अनुष्ठान की जे मध्यरात्री बैसुनी अस्वस्थ चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रकटेल तेथे देह भावाशी नुरे ठावा अवघा चतुर्भुज देव त्याची चरणी ठेवून या भावावर प्रसाद मागावा. इति श्री देवीदास विरचित श्री व्यंकटेश स्तोत्रम संपूर्णम. मुरारी जगन्नाथ नारायणा वो कृपासागरा अच्युता माधवा वो मधुसूदना श्रीधरा भाग्यवंता नमस्कार हा व्यंकटेशा समर्था. जय जय रघुवीर समर्थ पंढरीनाथ भगवान की जय.